भयकथा. अवदसा. गावात एक जुना नियम होता. अवदसेच्या रात्री बाहेर पडायचं नाही. त्या रात्री आकाश पूर्ण काळं होतं. चंद्र नाही, तारे नाहीत. जणू रात्रच श्वास घेत होती. शंकर मात्र ऐकायला तयार नव्हता. शेतातून घरी येताना वाट चुकली. मोबाईल बंद, रस्ता ओळखीचा नाही. अचानक त्याला झाडांमधून कुणीतरी हाक मारली. शंकर. तो थबकला. आवाज ओळखीचा होता. त्याच्या आईचा. पण आई तर गेली होती. 3 वर्षांपूर्वी. आई. तो हळूच पुढे गेला. झाडाखाली एक आकृती उभी होती. चेहरा दिसत नव्हता. पण आवाज पुन्हा आला. बाळा, जवळ ये. तेवढ्यात वारा जोरात वाहू लागला. झाडांची पानं उलटी फिरली. आकृतीने हळूच चेहरा वर केला. डोळे नव्हतेच. फक्त काळे खोल खड्डे. शंकर मागे वळला. पण पाय हलत नव्हते. त्या आकृतीचा आवाज बदलला. खरखरीत, भेसूर. अवदसेला जे हाक मारत ते माणूस नसतं. दुसऱ्या दिवशी सकाळी शंकर शेतात बेशुद्ध सापडला. आजही अवदसेच्या रात्री. गावाच्या वाटेवर. आईच्या आवाजात. कोणीतरी हाक मारत. आणि जो थांबतो तो परत येत नाही.